नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल आणि तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। तुमचा LOI जो आहे तो होल्डवर जातोय का, बँक म्हणते प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित नाही आणि तुम्हाला समजतच नाही नेमकं काय लिहायचं। मित्रांनो, 50% लोकांची जी फाईल आहे ना ती फक्त प्रोजेक्ट रिपोर्ट चुकीचं असल्यामुळे अडकते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय, तो कसा करायचा आणि कोणत्या गोष्टी लिहिल्या तर तुमचं कर्ज प्रकरण त्या ठिकाणी अधिक मजबूत होईल। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। तर पहिलं पाहूयात की प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय। तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुमच्या व्यवसायाचा प्लॅन तुम्ही बँकेला आणि महामंडळाला सांगत आहात की मी हा व्यवसाय करणार आहे, इतका खर्च येईल, इतकं उत्पन्न होईल आणि मी कर्ज फेडू शकेल। आता प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय लिहायचं तर सर्वप्रथम तुमच्या व्यवसायाची माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे। सुरुवातीला काय लिहायचं तर तुमचं नाव, तुमच्या व्यवसायाचं नाव, तुमच्या व्यवसायाचा प्रकार, उदाहरणार्थ किराणा दुकान असेल, वेल्डिंग वर्कशॉप असेल, डेअरी असेल, जे काय असेल ते। उदाहरणार्थ मी अमुक तमुक गाव अमुक येथे किराणा दुकान सुरू करणार आहे असं तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी लिहायचं आहे। ते कसं लिहायचं, काय लिहायचं, त्याचा एक फॉर्मॅट असणार आहे। तो फॉर्मॅट तुमच्या जे आहे व्यवसाय त्याच्यानुसार बदलणार आहे। ते देखील तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला ते कळवायचं आहे। नंतर येतं ते व्यवसायाचं ठिकाण, दुकान किंवा गोडाऊन किंवा शेड कुठे आहे, स्वतःची जागा आहे का भाड्याची आहे, ते स्पष्ट लिहिणं गरजेचं आहे। तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे एकूण प्रकल्पाचा खर्च किती आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। उदाहरणार्थ इथं मशिनरी तुमची असेल 3 लाखाची, फर्निचर 50,000चं, कच्चा माल जो असेल तो 1 लाखाचा, इतर खर्च जो असेल तो 50,000 आणि एकूण खर्च येणार आहे तो 5 लाख। बँकेला तुमचे स्पष्ट आकडे दिसले पाहिजेत। चौथा मुद्दा येतो तो कर्ज किती आणि स्वतःचा हिस्सा किती त्याच्यामध्ये। उदाहरणार्थ एकूण खर्च जर 5 लाख असेल तर स्वतःचं भांडवल तुम्ही 50,000 देत असाल आणि बँकेचं कर्ज 4.5 लाख रुपये, हे त्या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला लिहायचं आहे। पाचवा जो मुद्दा येतो तो म्हणजे मासिक उत्पन्न आणि इतर खर्च। त्याच्यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला लिहायचं की मासिक विक्री तुमची किती आहे की 1.5 लाख रुपये, मासिक खर्च 1 लाख रुपये, तुमचा नफा येतो 50,000 रुपये। बँकेला दाखवा की तुम्ही EMI भरू शकताय। 6वा मुद्दा येतो तो कर्ज परतफेड योजना। त्याच्यामध्ये EMI किती येईल आणि तो तुम्ही कसा भरणार आहे। उदाहरणार्थ दरमहा 10,000 EMI मी माझ्या व्यवसायातील नफ्यातून भरेन असं तुम्हाला तिथं स्पष्ट लिहिणं गरजेचं आहे। रिपोर्ट किती पानांची असावी तर महामंडळासाठी 1 पानी प्रोजेक्ट रिपोर्ट पुरेशी आहे, जास्त मोठा नको आहे, पण स्पष्ट आणि नीट लिहिलेलं असणं गरजेचं आहे। या ठिकाणी लोक काय चुका करतायत की इंटरनेटवरून डायरेक्ट कॉपी पेस्ट करतायत, आकडे जुळत नाहीत, त्यांची व्यवसायाची माहिती त्या ठिकाणी स्पष्ट नसते, उत्पन्न जास्त दाखवतात। असं करू नका, बँकेत सगळं तपासतं, बँकेला वेड्यात काढायचं नाही। एक महत्त्वाची गोष्ट, तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्या व्यवसायाशी जुळायलाच हवा। जर तुम्ही गाडी घेणार असाल तर गाडीचं मॉडेल, किंमत, वापर कशासाठी ते व्यवस्थित त्या ठिकाणी लिहा। जर डेअरी असेल तर किती जनावरं, दूध विक्री किती, खर्च किती, सगळं लिहा। शेवटी एवढं सांगायचं की प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे ना तुमच्या व्यवसायाचा आरसा आहे, तो नीट, स्पष्ट आणि प्रामाणिकपणे व्यवस्थित लिहा। योग्य प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे LOI तुम्हाला लवकर मिळेल, बँक कर्ज मंजूर होण्याची शक्यता जी आहे ती जास्त होते, तुमची फाईल मजबूत होते आणि तुम्हाला हवं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोजेक्ट रिपोर्टचं सॅम्पल जे फॉर्मॅट आहे ते देखील मी तुम्हाला देऊ शकते। तुमच्या व्यवसायानुसार सॅम्पल फॉर्मॅट त्या ठिकाणी देऊ शकते। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्यवसायांचे उदाहरणं। व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे, तुमच्या इतर मित्रांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमचा व्यवसाय कोणता आहे। आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना चॅनलला सबस्क्राईब करूनच जायचं आहे। धन्यवाद।